कसं झालंय समद? दुश्मनाला बी वाढून असलं जेवण, त्याच्यापेक्षा आम्ही चांगलं बनवलं असतं. अहो सूरज, अन्नाला नाव ठेवू नये. अन्न पूर्ण ब्रह्म असते. साहेब, तुम्ही समधी 10 मिनिटं बाहेर बसा. मी चटकन पिठलं आणि भाकऱ्या करते. कसं आहे, सुनबाई एकल्याच काम करून दमल्यात, म्हणून जरा जेवण करण्यात चूक झाली. ठीक आहे. सुनबाई, सकाळी तुम्ही म्हणलात खास बेत करतो, त्यावेळी आम्ही काय बोललो नाही. आता बोलतो. कधी कधी उत्साहात जास्त बोललं की असं होतंय. आपल्याला जमल तेवढं करावं. मग साधा कांदा भाकरीला पण गोडवा येतोय. कोतीपेक्षा जास्त उड्या मारल्या की असं तोंडाव पडाय होते. आमची कुवत दिसल तेव्हा पळायत जमीन बी कमी पडल. राणा, आता कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि हे का आता? अरे ह्या पोळ्या आहेत, बाईंसाठी केल्या. आजारी आहे तू, उगा कशाला ताप करत बसलीस? अरे त्या काल बोलल्या मला की तुमच्या हातच्या पोळ्या खाऊशा वाटतात म्हणून का लगेच आज करायच्या का? कशाला? मी कुणाची कोण, तर तिनं माझ्यासाठी एवढं केलं, तर मी तिच्यासाठी एवढ्या पोळ्या करणार नाही होय? घे. येतो मी. चल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.